आणि एकमेकांना तुम्ही साथ देऊन केलेलं आहे. तर मॅडम तुमचे सुद्धा खूप खूप आभार. आज तुम्ही आम्हाला वर्कआउट खूप सुंदर पद्धतीचा गाईडलाईन दिला, एनर्जेटिक वर्कआउट गाईडलाईन दिला. तर मॅडम तुम्ही या फॅमिलीमध्ये कशा संदर्भात जॉइन झाला होतात? काय व्याधी होत्या किंवा तुमचं कारण काय? तर माझं वाढलेलं वजन, माझं खूप वजन वाढलेलं होतं आणि मला मणक्याचा त्रास होता. अच्छा, मणक्याचा त्रास होता. ओके, ओके. किती किलो वजन होतं साधारणतः तुमचं? तर माझं साधारण 92 किलो वजन होतं सर माझं. बापरे! आणि आता किती आहे? आता आता किती आहे मॅडम? तर आता 58 किलो आहे. 92 ते 58 किलो. जोक नाहीये. जवळ-जवळ 2 सिलेंडरच्या भरलेल्या टाक्या तुम्ही बॉडीतून रिमूव्ह केलेल्या आहात. आपल्या येस. फॅमिलीमध्ये खूप व्यक्ती आहेत नवीन, की त्यांना प्रश्न पडतो, की माझं एवढं वजन वाढलंय, कमी येईल का? होईल का? कुठून कमी करायचं? कसं कमी करायचं? तर ऑल पार्टिसिपेट्स बघू शकताय, मॅडमनी 92 किलोवरून जवळ-जवळ 58 किलोवरती स्वतःला आणलेलं आहे आणि अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन बदल त्यांना झालेला आहे, त्यांनी केलेला आहे. मॅडम या बदलाचं काय राज तुम्ही सांगू शकताय किंवा काय श्रेय तुम्ही एक घरात गृहिणी आहात आणि तुमच्याकडे स्वयंपाकघर सगळं असतं. तर काय स्वयंपाकघरात बनल्यानंतर किती छान पद्धतीनं आपल्याला आहार मिळू शकतो आणि तुमच्या सक्सेसचं राज काय आहे? सर मी एक गृहिणी नसून सर मी फक्त गृहिणीच नाही, तर मी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस हवालदार या पदावर परळी सिटी या ठिकाणी कार्यरत आहे सर. क्या बात है मॅडम! जय हिंद, जय महाराष्ट्र. सॅल्यूट आहे तुम्हाला, सॅल्यूट आहे. एवढी सेंट्रलाइज्ड गव्हर्नमेंटची ड्युटी हँडल करून तुम्ही संसाराचं ओझं सांभाळत स्वतःचं मेंटेन करताय. खूप सुंदर, खूप सुंदर. येस मॅडम. सर या माझ्या बदलाचं कारण आहे 20% वर्कआउट, 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार आणि 100% कोचचं मार्गदर्शन. याच्यामुळे माझ्यामध्ये हा बदल घडून आलेला आहे. क्या बात है! क्या बात है! क्या बात है! मॅडम कसं वाटतंय? 92 किलोवरून 58 किलो आल्यावर असं थोडं वेगळं वाटतंय की काय वाटतंय? खूप वेगळं वाटतंय सर. माझा जेव्हा मी पहिला फोटो बघते, आता तुम्ही मला दाखवला फोटो माझा, तेव्हा मी असे म्हणेल की तो फोटो माझा नाहीच आहे. नक्कीच आहे, म्हणजे नक्कीच आहे. सरांना वाटत असेल ना असं, की लग्नाच्या अगोदरची बायको परत मिळाली आपल्याला? नक्की, नक्की सर. क्या बात है! क्या बात है! खूप सुंदर आणि मॅडम सगळ्यांना माहिती असतं आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची. पण एक योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि योग्य आहाराची गरज असते. आपण जसं-जसं वय वाढत जातं आपलं मी नक्कीच दोघांनाही वय विचारणार नाहीये. तुम्ही तरुण दिसत चालला आहात नाव-नाव. कारण पूर्वीच्या फोटोमध्ये तुमचं थोडं एज दिसत होतं. आता एज लक्षात येत नाहीये. तर काय एज असेल सर तुमचं आणि मॅडम तुमचं? तर माझं आता 38 एज आहे. ओके आणि सरांचं? सर 40. 40. 40. 40 येस सर, येस. वर्षात 40 वर्षात आणि 38 वर्ष ह्या वर्षामध्ये माणूस सोडून देतो. स्वतःच्या आयुष्याची अपेक्षा सोडून देतो. माझं वजन वाढलंय, मला आजार झालेले आहेत. आता मला डॉक्टरचीच पायरी चढायला लागणार आहे. शुगर, बीपी अशा खूप साऱ्या व्याधी माणूस घेऊन जगत असतो आणि ह्या वयामध्ये तुम्ही 25 वर्षाच्या व्यक्तीसारखं, 25 वर्षाच्या मुलासारखं तुम्ही एवढी एनर्जेटिक वर्कआउट आज तुम्ही गाईडलाईन दिला आम्हाला. तर खूप सुंदर आणि जबरदस्त एनर्जी तुमची आहे. या इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच तुम्ही एव्हरग्रीन राहा सर. अजून तरुण व्हा अशी आमची इच्छा आहे आणि असंच आरोग्याचं मार्गदर्शन सुद्धा असंच वर्कआउट आम्हाला तुम्ही गाईडलाईन करा. मॅडम तुम्ही नक्की. आपल्या फॅमिलीमध्ये अ, भरपूर पार्टिसिपेट नवीन आहेत. काय सल्ला देऊ शकता स्पेसिफिकेशन लेडीजांसाठी, तर महिलांसाठी? लेडीजसाठी शकेल, की कुणीही कंटाळा करण्याची काहीच गरज नाहीये सर. वेळ हा प्रत्येकाला निघत असतो. आपण दिवसातून 5 तास घरी बसणाऱ्या बायका हे मोबाईल बघतात. त्याच्यापेक्षा मोबाईल न बघता आपण सकाळचा 1 तास आपल्या शरीरासाठी, स्वतःसाठी दिला पाहिजे. कारण आपण एकटे जर उभे असलो, तर आपल्यावरती आपल्या घरातली 4 माणसं अवलंबून असतात सर. त्याच्यामुळं कंटाळा करण्याची काहीच गरज नाहीये. क्या बात है! क्या बात है! इथं बघू शकताय मॅडमनी छोटासा संदेश दिलाय, पण तो लाख मोलाचा आहे. आज हिरवे फॅमिलीच्या मध्ये घराला सावली देण्याचं काम हिरवे सर करतात. म्हणजे त्या झाडाच्या शाखा, झाडाच्या फांद्या आणि पानं जे आहेत ते हिरवे सर आहेत. पण झाडाचं मूळ जे आहे ते मॅडम हँडल करतात आणि हे सगळ्यांना माहीत आहे फॅमिलीमध्ये, की जर एखाद्या झाडाची मुळं दणकट असतील, तर कितीही वादळ येऊ दे, कितीही पाऊस पडू दे, कितीही ऊन लागू दे, कितीही थंडी येऊ दे, तर त्या झाडाला काही होत नाही. तर मॅडमनी खूप सारा
चांगला संदेश दिलाय. 24 तासापैकी आपण बऱ्यापैकी वेळ टीव्हीवरती घालवतो. बऱ्यापैकी वेळ मोबाईलवरती घालवतो आणि आपण स्वतःच्या आयुष्यासाठी वेळ देत नाही. आपल्याला सकाळी उठायचा त्रास असतो. आपण काय खायचं जाणून घेत नाही. आपण शिकत नाही. तर मॅडम आज एक सर्व्हिस वुमन असून ऑल त्यांची फॅमिली जी आहे ती पूर्णपणे सस्टेन करतात. त्यांच्यावर जबाबदारी ते हँडल करून ते स्वतःसाठी वेळ देतात आणि त्या तंदुरुस्त राहिलेल्या आहेत. तर मी सर्व फॅमिलींना डिस्क्लेमर देतो, की हा अशोक हिरवे सर आणि हिरवे मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकामध्ये अनुभव वेगळा येऊ शकतो. प्रत्येकामध्ये बदल वेगळा घडू शकतो. तर आज सरांनी आणि मॅडमनी स्वतःसाठी वेळ दिला. त्यांनी ठरवलं, की आपल्याला व्यवस्थित बदलायचं आहे. आपल्याला आयुष्य निरोगी राहायचं आहे आणि त्यांनी एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर ठाम राहून ते आज यशस्वीरित्या स्वतःचं लाईफ मेडिकल फ्री जगत आहेत. तर खूप सुंदर अनुभव तुमचा आम्हाला ऐकायला मिळाला आज आणि त्याच पद्धतीने